नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद उजळंबे, संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी भूगोल विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. एकंदरीत भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला असता आपल्याला हे लक्षात येते की भारताच्या प्राकृतिक विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला दिसून येते. मागच्या 2 व्हिडिओमध्ये उत्तरेकडील भारताचा हिमालयीन पर्वतीय प्रदेश आणि त्यानंतर दुसरा उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेशांचा व्हिडिओ आपण अभ्यास केला आहे. आपण त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एक प्रमुख असा प्राकृतिक रचनेचा जो भाग आहे, ज्याला आपण भारतीय द्वीपकल्पीय पठार असं म्हणतो किंवा त्याला द पेनिन्सुलर प्लेटो असं देखील म्हणतो, याच्या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. साधारणतः प्राकृतिक रचनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग आपण सरासरी पाडलेले आहेत. यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा त्याला आपण हिमालयीन पर्वतीय भाग असं म्हणतो. नंबर 2 उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेश, ज्याला आपण द ग्रेट प्लेन ऑफ नॉर्थ इंडिया असं म्हणतो. तिसरा जो आज आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याला आपण द्वीपकल्पीय पठार, ज्याला द पेनिन्सुलर प्लेटो असं म्हणतो. चौथा भारतीय किनारी पट्टी प्रदेश, द कोस्टल प्लेन. अँड लास्ट भारतीय बेटे, दी आइसलँड. हे 5 प्राकृतिक विभाग, फिजिकल फीचर्स किंवा फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया, जे आपल्याला या ठिकाणी असे पाडता येतात. इथं आणखीन मला एक महत्त्वाची बाब सांगायची आहे, ती म्हणजे काही जिओग्राफिकल ज्या परिभाषा आहेत त्यामध्ये जे ब्राऊन कलर दाखवला जातो ते माउंटेन एरिया दाखवला जातो, जो ग्रीन कलर दाखवला जातो तो प्लेन एरिया दाखवला जातो, आणि जो येलो कलर दाखवला जातो नकाशामध्ये तो साधारणतः प्लेट्यू, या प्लेट्यूचा भाग दाखवला जातो. आणि पूर्ण ब्ल्यू कलर जे दाखवला जातो तो पर्टिक्युलरली जे ओशियन आहेत त्याच्या संदर्भात दाखवला जातो. तर ह्या प्राकृतिक रचनेचा हा जो भारताचा नकाशा आहे, यावरूनच आपल्याला लक्षात येईल की जो द्वीपकल्पीय पठार आहे, द पेनिन्सुलर प्लेटो आहे, की हा भारताचा किती मोठा भाग या ठिकाणी व्यापलेला आहे. एक महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे. यासोबतच मला या ठिकाणी भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या संदर्भात माहिती सांगण्या अगोदर भारताचं नाव कसं पडलं, स्थान काय आहे भारताचं पृथ्वीवर, आणि त्याचा विस्तार कशा पद्धतीने आहे, हे देखील माहिती आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ही जी माहिती आहे ही मी प्राकृतिक रचनेचा जो कुठला व्हिडिओ आतापर्यंत बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ही स्लाइड मी मुद्दाम टाकलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये इंडिया, दॅट इज अ भारत, शॅल बी अ युनियन स्टेट असा शब्द प्रयोग केलेला आहे. आपल्या देशाला अनेक नाव आहेत. आपण भारत देशामध्ये राहतो, आपण इंडिया देशामध्ये राहतो, आणि हिंदुस्थान या देशामध्ये देखील आपण राहतो. म्हणजे असे वेगवेगळे नाव आहेत. प्राचीन कालखंडामध्ये भारतवर्ष असं भारताला नाव होतं. कालांतरानं देश स्वातंत्र्याच्या नंतर आपण भारत सध्या काय करतो, या नावानं आपण जास्तीत जास्त आपण एकमेकाला संबोधतो आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती सांगतो. भारत हा कुठल्या गोलार्धात आहे हा प्रश्न छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये विचारला जातो, की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि भारताचं स्थान हे आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये मध्यवर्ती आहे. आता या ठिकाणी हा जो व्हिडिओ हा जो नकाशा दिलेला आहे, तर या इक्वेटर पासून उत्तरेकडचा जो भाग आहे, हा संपूर्ण जो भाग आहे याला नॉर्दर्न हेमिस्फिअर असं म्हणतो. या इक्वेटर पासून हा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला साऊदर्न हेमिस्फिअर असं म्हणतो. आणि ही जी प्राईम मेरिडियन आहे, मूळ रेखावर्त, या मूळ रेखावर्तापासून ईस्टर्न साइडचा जो कुठला भाग आहे त्याला ईस्टर्न हेमिस्फिअर असं म्हणतो. आणि या प्राईम मेरिडियन किंवा मूळ रेखावर्तापासून पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला आपण वेस्टर्न हेमिस्फिअर असं म्हणतो. आता भारताचं जर भौगोलिक स्थान जर बघायचं झालं तर हा भाग आहे भारताचा
हा भौगोलिक स्थान आहे. म्हणजेच उत्तर आणि पूर्व भारताचं जर भौगोलिक स्थान जर आपण जगाच्या नकाशामध्ये पाहिलं तर ते उत्तर पूर्व अशा पद्धतीनं भारताचं भौगोलिक स्थान आपल्याला अभ्यासता येईल. अक्षवर्ती विस्तार काय आहे भारताचा? कधीही एखाद्या देशाचं स्थान जिओग्राफिकल लोकेशन हे लॅटलॉंग न सांगितलं जातं. आणि म्हणून अक्षवर्ती विस्तार आणि रेखावर्ती विस्तार म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याला वाचन कसं करायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या भारताचा जो अक्षवर्ती विस्तार आहे तो 8:04:28 उत्तर ते 37:06:53 उत्तर या दोन अक्षवर्ताच्या दरम्यान आणि 68:07:33 पूर्व ते 97:24:47 पूर्व या दोन रेखावर्ताच्या दरम्यान भारताचं भौगोलिक स्थान जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता इथं परत हे पहा की कन्याकुमारीच्या या ठिकाणी भारताच्या जवळून जी आडवी रेषा गेलेली आहे हे मूल्य आहे अक्षवर्ताचं. आणि इकडे हे वरील जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश. पूर्वी जम्मू काश्मीर हे स्टेट होतं, आता ते युनियन टेरिटरी झालेलं आहे. या जम्मू काश्मीरच्या युनियन टेरिटरीच्या प्रदेशामधून जी आडवी रेषा आहे ती ही एक अक्षवर्ताचे मूल्य आहे. काय ते 37:06 नॉर्थ आहे ना. याबरोबरच हा गुजरातचा जो कच्छचा भाग आहे इथून एक ही उभी रेखावरती रेषा आहे इथं ओढलेली आहे आणि इकडे खालची इकडे पूर्वेकडे देखील अशी रेखावरती रेषा ओलांडलेली आहे. या दोन रेखावर्ताच्या दरम्यान आणि दोन अक्षवर्ताच्या दरम्यान भारताचं भौगोलिक स्थान आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या शेजारी एकूण 7 देश आहेत. यामध्ये बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान हे 7 देश आहेत. आणि श्रीलंका हा देखील भारताचा शेजारी देश असला तरी मात्र त्या दोघांच्या मध्ये समुद्र असल्यामुळं सध्या इथं आपण भारताच्या शेजारी एकूण 7 देश आहेत हे आपण अभ्यासत आहोत. भारताचं जर क्षेत्रफळ जर पाहिलं तर साधारणतः 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं भारताचं क्षेत्रफळ आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी ही अरुणाचल प्रदेशातील किबितो ते गुजरात मधला गोवरमोटा या दरम्यानची जी लांबी आहे ती 2,933 किलोमीटर आहे. आणि भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती जम्मू आणि काश्मीर मधील दबदार ते कन्याकुमारी तामिळनाडू मधलं कन्याकुमारी या दरम्यानची जी लांबी आहे ती 3,214 किलोमीटर इतकी आपल्याला पाहायला मिळते. पूर्व पश्चिम पेक्षा उत्तर दक्षिण भारताची लांबी कशी आहे ही जास्त आहे. साधारणतः भारताच्या मध्य भागामधून 23.5 अक्षवर्ताचा कर्कवृत्त गेलेला आहे ना. आणि हा कर्कवृत्त भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामधून गेलेला आहे. यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम या 8 राज्यामधून हे कर्कवृत्त गेलेला आहे. आता पहा या कर्कवृत्त हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो ते जे 8 राज्य आहेत ते या ठिकाणी हे रेड जे काही इथं सर्कल दाखवलेलं आहेत त्या 8 राज्यामधून हा कर्कवृत्त मूल्य आहे ना 23.5 अक्षवर्त आपल्या भारताच्या मध्य भागातून जवळपास गेलेला आहे. ही एक माहिती मला येतं सांगणं गरजेचं आहे. तर मूळ मुद्द्याकडे आपल्याला यायचं आहे तो म्हणजे की भारतीय द्वीपकल्पीय पठार या बाबतीत आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे. हा संपूर्ण जर आपण भारताचा नकाशा जर पाहिला तर अफाट क्षेत्र भारतामध्ये भारतीय द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला आहे. पहा इथं हे माळव्याचं पठार आहे. या भागामध्ये बुंदेलखंडचं पठार आहे. या भागामध्ये छोटा नागपूरचं पठार आहे. इथं शिलाँग पठार किंवा आपण त्याला मेघालय पठार असं देखील म्हणतो. इथं बाघेलखंड पठार है ना हे काय आहे बाघेलखंडचं पठार आहे. हा डेक्कन प्लेटू हा अतिशय महत्वाचा पठारी प्रदेशाचा भाग आहे. हा कर्नाटक प्लेटो आहे. हा तेलंगणा प्लेटो आहे आणि हे दंडकारण्य पूर्वी दंडकारण्य असं या भागाला म्हटलं जात होतं. हे दंडकारण्य प्लेटो असा अफाट वेगवेगळ्या भागामध्ये ते ज्या प्रदेशामध्ये आहे त्यावरून त्या ठिकाणच्या पठाराची नावं पडलेली आहेत. पण एक मात्र निश्चित आहे की भारतातील सर्वात प्राचीन
द्वीपकल्पीय पठार म्हणून ओळखले जाते. आता द्वीपकल्प का म्हटलेला आहे की तिन्ही बाजूनं साधारणतः जेव्हा समुद्र असतो आणि एका बाजूला जर जमीन असेल तर त्याला आपण द्वीपकल्प असतो. मग हे हा जो पठार आहे या पठाराच्या सुद्धा तीन बाजूनं समुद्र आहे आणि एका बाजूनं काय आहे जमीन आहे म्हणून आपण भारतीय द्वीपकल्पीय पठार असं म्हणतो. जवळपास 16 लाख चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र या पठारयुक्त प्रदेशाचे आहे आणि एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 38% क्षेत्र भारतीय द्वीपकल्पीय पठारानं व्यापलेला आहे. याचा आकार जर बघितला तर त्रिकोण आकार आहे ना, उलटा त्रिकोण आकार असा हा हा वरच्या बाजूला असा हा रुंद आहे आणि खालच्या बाजूला असा निमुळता होत जातो. तिन्ही बाजूने पाणी वेढलेले आहे आणि एक बाजूला जमीन असल्या कारणामुळे द्वीपकल्पीय पठार असं म्हटलं जातं. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडचा जो भूभाग आहे त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. भ्रंश मुलक ज्वालामुखी उद्रेकातून या पठाराची निर्मिती झालेली आहे. विशेषतः बेसाल्ट आणि अग्निजन्य कर्कापासून व रूपांतरित कर्कापासून या पठारी प्रदेशाची निर्मिती हा पठारी प्रदेश तयार झालेला आहे. या पठाराच्या पश्चिमेकडे पश्चिम घाट, उत्तरेला उत्तर भारतीय मैदान, पूर्वेस पूर्व घाट, दक्षिणेला निलगिरी हा उंच पर्वतीय प्रदेश आहे, तर वायव्येस अरावली प्राचीन पर्वत आहे आणि ईशान्येला राजमल टेकड्यांचा आपल्याला भाग आपल्याला पाहायला मिळतो. असंख्य अशा पर्वतरांगा, टेकड्या, पठार, मैदाने, दर्या या प्राकृतिक सौंदर्याने हा प्रदेश काय आहे नटलेला आहे. त्रिकोणी स्वरूपाच्या दक्षिणेला जो निमुळता असणारा द्वीपकल्पीय जो पठाराचे नर्मदा नदीमुळे दोन उपविभाग पडलेले आहेत. म्हणजे उत्तर पठारयुक्त प्रदेश आणि दक्षिण पठारयुक्त प्रदेश असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. भारतीय द्वीपकल्पीय पठाराचे जर प्रकार जर पाहिलं तर साधारणतः उत्तर भारतीय पठार किंवा त्याला आपण मध्यवर्ती उंचवटा है ना, उंचवटा म्हणजे असा थोडासा वर उचललेला भाग है ना. तर या उत्तर भारतीय पठारामध्ये अरवली पर्वत, विंध्य पर्वत, मेवाडचे पठार, माळवा पठार, बुंदेलखंडचे पठार, बाघेलखंडचे पठार, छोटा नागपूरचे पठार, मेघालयचे पठार अर्थात शिलाँग पठार आपण या उत्तर भारतीय पठाराचे आपल्याला वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दक्षिण भारतीय पठार अर्थात दख्खनचं पठार यामध्ये सातपुडा पर्वत है ना, पश्चिम घाट, पूर्व घाट, निलगिरी पर्वत, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार आणि इतर लहान डोंगर व टेकड्या ह्या दक्षिण भारतीय पठार किंवा दख्खन पठाराचे आपल्याला उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्या पठाराचा हे वेगवेगळे त्या ठिकाणच्या प्रदेशानुसार प्रकार पडलेले आहेत. उत्तर भारतीय पठाराच्या प्रकाराबद्दल जेव्हा आपण पाहतो तेव्हा अरवली पर्वत हा पहिला प्रकार आहे. हा जगातील सर्वात प्राचीन पर्वत आहे आणि जेव्हा पृथ्वीच्या निर्मितीच्या टप्प्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये या पर्वताची निर्मिती झाली होती आणि कालांतराने हळूहळू इरोजन म्हणजे झीज होऊन हे पर्वत शिल्लक राहिलेला आहे. त्याला आपण अवशिष्ट पर्वत, अरावली पर्वताला आपण अवशिष्ट पर्वत देखील असं म्हणतो. एकूण याची लांबी जी आहे ती जवळपास 800 किलोमीटर पर्यंत आहे. विस्तार दिल्ली पासून ते अहमदाबाद पर्यंत आहे. उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे ही वाढत जाते आणि सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे ज्याची उंची 1722 मीटर इतकी आहे. उदयपूर जवळ या पर्वतास जरगा तर दिल्ली जवळ दिल्ली टेकड्या असं अरावली पर्वताला म्हटलं जातं. म्हणजे दिल्ली टेकड्या ह्या द पार्ट्स ऑफ अरावली माउंटेन है ना. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण या अरावली पर्वत रांगेमध्येच आहे. अरावली पर्वत हा वली पर्वत आहे. युरेशियन प्लेट आणि भारतीय प्लेट है ना हे टक्कर वगैरे लागून वगैरे ह्या ज्या प्रक्रिया हिमालय पर्वताची वगैरे निर्मिती जी आपण झाली म्हणतो तशा पद्धतीनं हे देखील प्राथमिक अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं टक्करीनं अरावली पर्वतीय प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. राजस्थानमध्ये सुपीक, वाळवंटी आणि निम वाळवंटी प्रदेश या भागामध्ये पाहायला मिळतो. विशेष म्हणजे हा पर्वत प्रदेश हा जलविभाजक आहे. कारण ह्या पर्वतीय प्रदेशाचं हे जे एकूण जर जॉग्राफिकल लोकेशन जर पाहिलं तर उत्तर दक्षिण हा पर्वतीय प्रदेश हा काय झालेला आहे विस्तारलेला आहे. त्यामुळं या पर्वतीय प्रदेशामधून उगम पावणाऱ्या काही नद्या पूर्वेकडे वाहतात तर काही नद्या ह्या पश्चिमेकडे वाहत असतात.
उत्तर भारतीय पठाराचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विंध्याचल पर्वत. हा ठोकळ्यांचा पर्वत म्हणून देखील ओळखला जातो. पर्वताचा विस्तार हा पूर्व पश्चिम दिशेस आहे. अरावली पर्वताचा विस्तार हा मात्र कसा होता, उत्तर दक्षिण होता. परंतु विंध्य पर्वताचा विस्तार कसा आहे, पूर्व पश्चिम आहे. आणि एकूण लांबी 1050 किलोमीटर इतकी आहे. सरासरी उंची 450 ते 600 मीटर इतकी आहे. विंध्याचल, भंडेर, कैमूर, पारसनाथ टेकड्यांच्या समूहातून हा विंध्याचल पर्वत तयार झाला आहे. भारत व दक्षिण भारत यांना विभक्त करणारा हा पर्वत आहे. गुजरातच्या पूर्व भागापासून ते बिहार पर्यंत हा पर्वत पसरलेला आहे. विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेला नर्मदा नदी वहनातून दरी रचना तयार झालेली आहे. विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेकडे नर्मदा नदीची दरी मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. उत्तर भारतीय पठारात पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण जर जर निरीक्षण केलं असता, मेवाडचे पठार, माळवा पठार, बुंदेलखेड पठार, बाघेलखंड पठार, छोटा नागपूरचे पठार अशी अनुक्रमिका आहे, रचना आपल्याला पाहायला मिळते. आता मेवाडचं पठारचा विस्तार जर आपण पाहिला तर ते पूर्व राजस्थानमध्ये आहे. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य काय आहे? अरावली पर्वताच्या पश्चिमेस मेवाड मैदान व पूर्वेस मेवाडचे पठार आहे. सरासरी उंची 250 ते 500 मीटर असून पूर्वेस याचा उतार जास्त आहे आणि म्हणून नद्यांचा प्रवाह हे निश्चितच पूर्वेकडे राहणार आहे. वालुकाश्म टेकड्या, सेल, लाईव्ह स्टोन या खडकापासून हे पठार तयार झालेले आहे. बनास व चंबळ या नदीच्या क्षरण कार्यामुळे या भागात रोलिंग प्लेन तयार झालेले आहेत. माळवा पठार जो आहे, आता इथं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की हा जो इथं हे माळवा पठार आहे ना, हे इथं हा माळवा पठार इथं आहे. हा संपूर्ण भाग माळवा पठाराचा आहे. हा हा तर हा जो माळवा पठार आहे, तर मध्य प्रदेशमध्ये माळवा पठाराचा विस्तार आहे. याला आपण मध्य पठार असं देखील म्हणतो. माळवा पठाराला सरासरी उंची 500 ते 600 मीटर इतकी आहे. बेसाल्ट व अग्निजन्य खडकापासून याची निर्मिती झालेली आहे. या पठारावरून नर्मदा, तापी आणि मही या पश्चिम वाहिन्या नद्या अरबी समुद्राला मिळतात. विशेषतः चंबळ, बेतवा आणि पार्वती या नद्या यमुनेला उत्तर वाहिन्या नद्या म्हणून याच पर्वती पठारी प्रदेशामधून या नद्या वाहतात. चंबळ, बेतवा, पार्वती. परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की चंबळ, बेतवा, पार्वती ह्या कोणत्या वाहिन्या नद्या आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा. तर आपल्याला याला उत्तर वाहिन्या नदी आपल्याला सांगावं लागेल. या नद्यामुळे मोठ्या प्रमाणात झीज केली असून त्याला बॅडलँड टोपोग्राफी या तयार झाली आहे. चंबळ नदीमुळे ज्या प्रदेशात बिहड, ज्याला आपण जॉर्जेस असं म्हणतो, निर्माण होतात त्याला चंबळ दरीचा प्रदेश असं म्हणतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असा हा बिहड मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे, ज्याला आपण खराब जमीन, बॅडलँड असं म्हणतो. विशेषतः या पठारी प्रदेशात काळी आणि ब्लॅक सॉइल, ह्यात काळी मृदा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर बुंदेलखेड उठाव किंवा पठार हा मध्य प्रदेशातील पठार आहे व उत्तर प्रदेशातील काही भाग या बुंदेलखेड पठाराचा भाग आहे. ग्वाल्हेर पठार व विंध्याचल यांच्या दरम्यानचा हा भाग आहे. बेतवा, केन, धसन या नद्या या प्रदेशात दर्याची खोरे निर्माण झालेली आहे. सरासरी उंची बुंदेलखेड पठाराची 300 ते 600 मीटर आहे. ग्रॅनाइट, वालुकाश्म या खडकापासून या लहान मोठ्या टेकड्या तयार झालेल्या आहेत. बुंदेलखेडचे पठाराच्या नंतर बाघेलखंडचे पठार है ना, कोणता, बाघेलखेड हा वरचा भाग आहे बुंदेलखेड पठाराचा हा. आणि त्याच्या दक्षिणेला जो पठार आहे त्याला आपण काय म्हणतो, बाघेलखेडचं पठार है ना. त्याच्या दक्षिणेला हा जो पठाराचा जो भाग आहे त्याला बाघेलखेडचं पठार असं म्हणतो. मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यामध्ये बाघेलखेड पठाराचा विस्तार आहे. या पठाराचं वैशिष्ट्य हे आहे की बुंदेलखंड व मैकल रांगेच्या पूर्वेस हे पठार आहे. सरासरी उंची 150 ते 1200 मीटर आहे. या पठाराचा उत्तर भागात शोध, रिहांत, गोपाल या नद्या वाहतात. तर दक्षिण भागामध्ये महानदी, जे पठारी प्रदेशातली एक महत्वाची महानदी आहे, ही व तिच्या उपनद्या वाहतात. लाईमस्टोन, ग्रॅनाइट या खडकापासून या पठाराची निर्मिती झालेली आहे.
उत्तर भारतीय पठाराचा सर्वात महत्वाचं जर पठार कोणतं असेल तर ते म्हणजे छोटा नागपूरचं पठार आहे. झारखंड, छत्तीसगडचा हा भाग आहे आणि पश्चिम बंगालचा काही भाग. भागेलखंड पठाराच्या पूर्वेस हे पठार स्थित आहे. सरासरी उंची 700 मीटर आहे आणि खनिज संपत्तीचे कोठार म्हणून या छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. प्रसिद्ध अशा दामोदर, सुवर्णरेखा या प्रमुख नद्या या छोटा नागपूरच्या पठारयुक्त प्रदेशामध्ये आहेत. हजारीबागचे पठार, गोदामाचे पठार आणि रांचीचे पठार असे छोटा नागपूरच्या पठाराचे उपविभाग केले जातात. हे पठार गोंडवाना कोळशाचे क्षेत्र असून कोळशाचे प्रमुख भांडार आहे. भारतामध्ये कोळशाचं प्रमुख भांडार जर कुठं असेल आणि खनिज संपत्तीचं प्रमुख भांडार जर कुठं असेल तर ते म्हणजे छोटा नागपूरचे पठार या भागामध्ये आहे. छोटा नागपूर, नागपूर म्हटलं की महाराष्ट्रातलं नागपूर विद्यार्थ्याला वाटतं, परंतु हे झारखंड, छत्तीसगड आणि चा उत्तर भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागामध्ये छोटा नागपूरचा पठारयुक्त प्रदेश आहे. हे विद्यार्थ्याला माहीत असणं आवश्यक आहे. ग्रॅनाइट आणि नीस या हे खडक येथे आढळतात. आता छोटा नागपूर पठाराची एक्सटेन्शन जर आवृत्ती जर कुठली असेल तर ती म्हणजे मेघालय पठार, ज्याला आपण शिलाँग पठार असं म्हणतो. विस्तार हा मेघालय राज्यामध्ये आहे. हा भाग द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग म्हणून ओळखला जातो. मध्य भागामध्ये ब्रह्मपुत्रा नदीनं याला काय केलेलं आहे, थोडस वेगळं केलेलं आहे. हे पठार शिलाँग पठार या नावाने देखील ओळखलं जातं. सरासरी जी उंची आहे ते 900 ते 1500 मीटर आहे. या भागात गारो, खासी, जयंती या प्रमुख टेकड्या आहेत आणि तिथलं एक रिजनल कल्चर आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं. भारतातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण मावशिनराम व चेरापुंजीला सोहरा हे देखील म्हटलं जातं. हे दोन ठिकाण ही खासी टेकड्याच्या दक्षिणेला आहेत. हे या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. पठारयुक्त भारतीय द्वीपकल्पीय पठाराचे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दक्षिण भारतीय पठार किंवा ज्याला आपण दख्खनचे पठार असं म्हणतो. जरी दख्खनचे पठार म्हटलं तर देखील मात्र दक्षिण भागामध्ये जे वेगवेगळे प्रदेशामध्ये जे पठार आहेत त्याला लोकलची नावं दिलेली आहेत. त्यापैकी पहिला पठार आहे तो म्हणजे सातपुडा पर्वत. सात आणि पुडा म्हणजे 7 पर्वताचा समूह नर्मदा व तापी या 2 पश्चिम वाहिन्या नद्यांचे विभक्त करते. म्हणजे सातपुडाच्या उत्तरेला नर्मदा आणि सातपुड्याच्या दक्षिणेला काय आहे, तापी नदी आहे. पूर्व पश्चिम विस्तार 900 किलोमीटर आहे. सरासरी उंची 1200 मीटर असून गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड या राज्यात सातपुडा पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. राजपिंपला पर्वताचा पश्चिम भाग, महादेव टेकड्या पर्वताचा मध्य भाग आणि मैकल डोंगररांगा पर्वताचा पूर्व भाग हा सातपुडा पर्वतीय प्रदेशाचा भाग आहे. धूपगड मध्य प्रदेश हे 1350 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. यासोबत अमरकंटक तोरणमाळ या शिखराचा समावेश या सातपुडा पर्वत रांगेमध्ये होतो. विशेषतः मध्य प्रदेशातील पचमडी हे 1350 मीटर उंचीचं जे अतिशय महत्वाचं पर्यटन स्थळ, जाऊन थांबावं 8 दिवस अशा पद्धतीचं हे पचमडी शहर, पचमडी हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला याच सातपुडा पर्वत रांगेमध्ये पाहायला मिळतं. तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं या सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा दक्षिण भारतीय पठारी प्रदेशाचा भाग आहे. पश्चिम घाट हा दक्षिण भारतीय पठाराचा एक भाग आहे. हिमालय पर्वतरांगेच्या नंतरचा सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी पर्वतरांग कोणती असेल तर ती म्हणजे पश्चिम घाट आहे. कारण याची जर आपण लांबी जर पाहिली तर 1600 किलोमीटर आहे आणि सरासरी उंची ही 1200 मीटर आहे. स्थरभ्रंश प्रक्रियेद्वारे या घाटाची निर्मिती झालेली आहे. पश्चिम घाट उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरले असल्या कारणामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो. विशेषतः भारतात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या 6 राज्यात आणि दादर आणि नगर हवेली, पाँडिचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशाचा विस्तार या भागामध्ये आढळतो. उत्तरेकडील तापी नदीपासून ते दक्षिणेकडच्या कन्याकुमारी पर्यंत ही पर्वतरांग पसरली आहे आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 6% क्षेत्र या पर्वतीय पश्चिम घाटानं व्यापलेलं आहे. ही पर्वतरांग पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्यांना विभक्त करते आणि ही तर भारताच्या जॉग्रफीची आणि फिजिकल फीचर्सची खासियत आहे. जलविभाजक प्रदेश भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं
अनेक नद्या उत्तरेकडे, कुठल्या नद्या दक्षिणेकडे, काही नद्या पूर्व वाहिन्या, काही नद्या पश्चिम वाहिन्या, काही नद्या उत्तर वाहिन्या अशा पद्धतीने प्रवाहित होतात. आणि ही जॉग्राफी, ही जी टोपोग्राफी आहे, हे निसर्गाने इंडियाला काय केलेली आहे, गिफ्ट दिलेली आहे. या पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री, केरळमध्ये सहाय पर्वतम, तामिळनाडूमध्ये निलगिरी किंवा मलाई या नावाने ओळखलं, तामिळनाडूमध्ये निलगिरी मलाई या नावाने ओळखलं जाते. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर जे महाराष्ट्रामध्ये आहे कळसुबाई, ज्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. पश्चिम घाटाचे वेगवेगळे घाट आहेत पश्चिम घाटामध्ये, जसं की बोर घाट, दिवा घाट, आंबोली घाट. हे घाट कोकण व देश यांना जोडतात. पश्चिम घाटाला युनेस्कोने 2012 मध्ये जागतिक वारसा क्षेत्राच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. माधव गाडगीळजींनी सुद्धा म्हटले की पश्चिम घाट हे बायोडायव्हर्सिटीचा काय आहे, हॉटस्पॉट आहे, त्याला आपल्याला कन्झर्वेशन करण्याची गरज आहे. जैवविविधतेचे संपन्न असणारे ठिकाण आहे. जैवविविधता 2 जैवविविधता क्षेत्र आणि 13 राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य या भागामध्ये आहेत. म्हणून पश्चिम घाटाचं जे महत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. उष्ण व उपोष्ण वनांचा संपन्न प्रदेश, नदी संपदाने पश्चिम घाट हे संपन्न आहे. जलविद्युत निर्मितीसाठी महत्वपूर्ण क्षेत्र आहे आणि प्रतिरोध पर्जन्य पडण्याची मदत आहे. यातच तुम्हाला सांगितलं की प्रतिरोध प्रकारचा पाऊस या भागामध्ये पडतो. दक्षिण भारतीय पठाराचा तिसरा जो भाग आहे तो म्हणजे निलगिरी पर्वत आहे. निलगिरी पर्वत हा पश्चिम घाटाचाच विस्तार मानला जातो. या पर्वतात प्रसिद्ध दोडा बेट्टा 2637 मीटर हे सर्वोच्च शिखर आहे. दोडा बेट्टा या शिखराच्या पायथ्याशी प्रसिद्ध उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. बेंगलोरच्या दक्षिणेला उटी हे आहे थंड हवेचे ठिकाण आहे. अण्णामलाई टेकड्या, ह्या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला अण्णामलाई टेकड्या आहेत. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर अनामुडी, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर काय आहे, अनाईमुडी 2695 मीटर आपल्याला ह्याची उंची आहे. 5 टेकड्यांचा हा प्रदेश, 2695 मीटर इतकी उंची आहे. या टेकड्याला लागूनच उत्तर पूर्व दिशेने पलनी टेकड्या आहेत. प्रसिद्ध कोडाई कॅनाल हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला अण्णामलाई टेकड्याच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतं. अण्णामलाई टेकड्याच्या दक्षिणेला कार्डमम टेकडे आहेत आणि त्याच्या दक्षिणेला नागरकोइल टेकडे आहेत. हा जो सूक्ष्म प्राकृतिक रचनेचा अभ्यास आहे, हे यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्व घाट आहे. बंगालच्या उपसागराला पूर्वेकडे समांतर जाणारी ही एक पर्वतरांग आहे. पश्चिम घाट जसं उत्तर दक्षिण भागामध्ये कशी समांतर होती, तसं पूर्व घाटामध्ये ही एक समांतर आहे. परंतु पश्चिम घाटाच्या तुलनेमध्ये या पूर्व घाटाची उंची कशी आहे, पश्चिम घाटाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि सरासरी उंची हे 1000 ते 1100 मीटर आहे. पूर्व घाट हा तुटक स्वरूपाचा आहे, म्हणजे असं अखंड नाहीये पूर्व घाट, आणि त्या कारणामुळे पूर्व घाट हा पश्चिम घाटापेक्षा कसा आहे, जुना आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या नद्यांनी पूर्व घाटामध्ये त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत आणि त्या कारणामुळे गव्हाचं कोठार, कावेरी नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, कृष्णा नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, गोदावरी नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, त्यामुळे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ओरिसा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातून पूर्व घाट विस्तारलेला आहे. ओरिसामध्ये महानदी आणि गोदावरी नदी दरम्यानच्या पूर्व घाटाला महेंद्रगिरी असं म्हटलं जातं आणि पूर्व घाटाच्या उत्तरेकडील भागात सिमुनी टेकड्या आहेत. आंध्र प्रदेशात कृष्णा व पेनोरू नदी दरम्यानचा पूर्व घाटाला नल्लामाला असे म्हणतात. यातच तिरुपती टेकड्या आहेत. प्रसिद्ध देवस्थान वगैरे तिरुपती आहे ना, यातच आपल्याला पूर्व घाटाच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नल्लामला रांगेच्या दक्षिणेला पालकोंडा टेकड्या, जावडी टेकड्या, शिवराय टेकड्या देखील पसरलेल्या आहेत. विशाखापट्टणम शिखर येथील महत्वपूर्ण आपल्याला शिखर आहे. उष्ण आर्द्र पानझडी वने आढळतात. ही वने आर्थिक, औषधी आणि लाकडी वस्तू इत्यादीसाठी काय आहेत, महत्वपूर्ण आहेत. महाराष्ट्राचं पठार हे एक अतिशय महत्वाचा पठारयुक्त प्रदेश दक्षिण भारतीय पठाराचा विस्तारलेला भाग आहे. दक्षिण भारतीय पठाराच्या वायव्य भागात महाराष्ट्र पठार आहे. बेसाल्ट या
अग्निजन्य खडकापासून हे पठार तयार झालेले आहे. अरबी समुद्र व पश्चिम घाटाला ते समांतर पठार आहे. रेगूर अथवा काळी मृदा, ब्लॅक सॉइल असं म्हणतो ना, हे या भागामध्ये आढळते. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव या डोंगररांगा या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या प्रमुख नद्या या पठारी प्रदेशामधून आपल्याला वाहत असताना दिसतात. सरासरी उंची 500 ते 600 मीटर इतकी आहे. तर उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. म्हणून तुम्ही बघा की गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पूर्व दिशेला वर्धा व वैनगंगा या प्रमुख नद्यांची खोरी आहेत. प्रसिद्ध पाचगणी, तोरणमाळ, सातारा, सांगली, औंध ही उपपठार आपल्याला महाराष्ट्र पठाराचे सांगता येतील. महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला कर्नाटक पठार आहे. याला आपण म्हैसूरचे पठार असं देखील म्हणतो. सरासरी उंची 400 मीटर आहे. लहान लहान टेकड्याचा हा प्रदेश आहे. याचा उतार जर बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी या प्रमुख नद्या ह्या कर्नाटक पठाराचा भाग आहे. आणि त्याच्या पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला आपण तेलंगणा पठार असं म्हणतो. हे पठार ग्रॅनाइट व अग्निजन्य खडकापासून तयार झाले आहे. छिद्र स्वरूपाचे हे पठार आहे. तलावाची रचना या भागामध्ये निर्माण झाली आहे आणि काही लहान मोठ्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि सरासरी उंची 300 ते 600 मीटर आहे. कणखर अशा पद्धतीचा हा तेलंगणाचा पठार आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं भारताच्या द्वीपकल्पी पठारयुक्त प्रदेशाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ द इंडियन पेनिन्सुला रिजनचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस मात्र खनिज संपदेनं समृद्ध असा प्रदेश भारतामध्ये जर कुठं असेल तर ते म्हणजे पठारी प्रदेश आहे. आर्थिक विकास त्यामुळे झाला. ब्लॅक सॉइल, रेगुर सॉइलची निर्मिती झाल्यामुळे कृषी विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण विकास केलेला आहे. वेस्टर्न घाट हा तर बायोडायव्हर्सिटीचा काय आहे, हॉटस्पॉट आहे. नॅचरल रिसोर्सेस, नंबर ऑफ नॅचरल रिसोर्सेस आपल्याला या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या कारणामुळं लोकसंख्या, मैदानी प्रदेशाच्या नंतर लोकसंख्या कुठं स्थिरावलेली आहे तर ती याच भागामध्ये स्थिरावलेली आहे. लोह, बॉक्साईड, अर्भक यासारखे खनिजे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात है ना. आर्थिक विकास, कृषीचा मी तुम्हाला सांगितलं की काळी कपासाची मृदा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ज्वार असेल, गहू, कावेरी नदीच्या प्रदेशामध्ये तांदूळ, गव्हाचं कोठार, गव्हाचं उत्पादन सुद्धा त्या भागामध्ये आहे. पश्चिम घाटामध्ये नैसर्गिक संसाधने, जैवविविधतेचं भंडार आहे. आणि भूवैज्ञानिक महत्व देखील आपल्याला भारतीय पठाराचा सांगता येईल. कारण अतिशय प्राचीन आणि कणखर असा भौगोलिक प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. अनेक पर्यटन स्थळं आपल्याला संपूर्ण भारतीय पठारी द्वीपकल्पी पठाराचं जेव्हा आपण पाहतो तर त्या भागामध्ये असे अनेक पर्यटन स्थळ देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत. विशेषतः मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की मैदानी प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं मानवी वसाहतीचं वाढ झालेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, तशा पद्धतीच्या कमी अधिक प्रमाणात जे पेनिन्सुलर प्लेटो आहे, इंडियन पेनिन्सुलर प्लेटो आहे, या भागामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. मानवी वस्ती आणि मानवाचा अधिवास आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे खनिज संपदा या भागामध्ये आहे. यासोबतच या भागामध्ये जंगल संपदा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच या भागामध्ये ब्लॅक सॉइल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. म्हणजे क्रॉप प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ करण्यामध्ये याचा बेनिफिट होतो. यासोबतच या प्रदेशामध्ये नद्या जरी बारामाही वाहत जरी नसल्या तरी देखील मात्र गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, तुंगभद्रा आहे, कावेरी आहे, ह्या मोठमोठ्या नद्या या प्रदेशामध्ये आहेत. आणि त्या कारणामुळे नदीच्या काठी कृषीचा विकास आणि मानवी वस्तींचा विकास, त्यामुळे लोकसंख्या सुद्धा या भागामध्ये स्थिरावलेली आहे. आणि म्हणून भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश हे अतिशय महत्वाचा प्राकृतिक रचनेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. निश्चितच हा व्हिडिओ विद्यार्थ्याला आवडेल अशी माझी खात्री आहे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.